साधा सरळ दिसणारा माणूस अचानक वेड्यासारखा वागू लागतो. काहीच कारण नसताना तो रागाला जातो, चिडतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. त्याच्या मनात सतत मरणाचे विचार येत असतात. तो सारखा कोणत्या नाही कोणत्या कारणावरून आजारी असतो. डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात. तो जीवनाला वैतागलेला असतो. प्रत्येक गोष्टीत तो नकारात्मक विचार करत राहतो. अशी लक्षणे ज्या व्यक्तीला असतात अशा लोकांना करणीची बाधा झाली आहे असे समजावे. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आढळून आल्या आणि त्यावरती जर वेळीच उपाय नाही केला तर त्याचे परिणाम खूपच वाईट असतात. ज्यावरती ही करणी झाली आहे तो माणूस शेवटी तडपडून तडपडून मरण सुद्धा पाहू शकतो. हो, आजच्या विज्ञानाच्या युगात सुद्धा असले प्रकार घडतात. हे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना? पण हो, थांबा, जास्त लोड घेऊ नका. हे सगळं कसं करतात, हे कोण करतं आणि त्यावरती उपाय काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. करणी धरणी हा विषय माहीत असणाऱ्यांना दावजी पाटील हे नाव नक्की ऐकलं असणार. दावजी पाटील हा आपल्यावरती असलेली करणी किंवा भूतबाधा दूर करतो. यामधील तो राजा आहे असं बोललं जातं. दावजी पाटलांच्या मंदिरात अमावस्येला रात्रभर पूजा चालते. देशभरातले अनेक तांत्रिक मांत्रिक त्या ठिकाणी जमतात. ते आपल्या समोर एक बाहुली ठेवतात आणि ठराविक मंत्र म्हणायला सुरुवात करतात. तो मंत्र 21,000 वेळा म्हणावा लागतो. मंत्र म्हणत असताना काही चूक झालीच तर तो पुन्हा म्हणावा लागतो. तो मंत्र म्हणत असताना एकूण 21 सुया त्या समोर असणाऱ्या बाहुलीच्या पोटामध्ये खुपसल्या जातात. असं म्हणतात की हे सगळं जसं ठरलंय तसंच झालं तर ज्याच्या नावाची ती बाहुली असते ती व्यक्ती अक्षरशः खंगून खंगून मरून जाते. पण हा दावजी पाटील कोण, त्याने काय केलं, त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीतील राजा म्हणून संबोधलं जातं. याच दावजी पाटलांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. दावजी पाटलांचा जन्म 18व्या शतकात झाला. वनवासाच्या काळात ज्या गावात ते राहिले होते त्या गावात पांडवदाई नावाचं एक मंदिर आहे. त्याच मंदिराच्या परिसरात दावजी पाटलांचा जन्म झाला होता. दावजी पाटील जसा जाणत्या वयाचा झाला तसा त्याचा तंत्र आणि मंत्र, काळीविधी यांकडे कल वाढत गेला. घरच्यांनी त्याच्या या वेळेला कंटाळून त्याचं लग्न लावून दिलं, पण त्याच्यात काळीचाही बदल झाला नाही. एक दिवस त्याच तंद्रीत तो काळी विद्या शिकण्यासाठी थेट कलकत्त्याला निघून गेला. त्याच्या भक्तांच्या सांगण्यावरून त्याने तिथे जाऊन काली मातेला प्रसन्न करून घेतलं आणि तिच्याकडून काळी विद्या शिकून घेतली. यामुळेच दावजी पाटील गावकऱ्यांचा देव झाला. तेव्हापासून भीतीपोटी का होईना सगळे लोक दावजीला मान देऊ लागले. लोक त्याच्या दर्शनासाठी त्याच्या घराबाहेर रांगा लावू लागले. पण हे फार काळ चाललं नाही, कारण त्यानंतर लोक दावजी पाटलांच्या आगुरी विद्येला घाबरू लागले. त्याच्यापासून लांब राहू लागले. खुद्द त्याची बायको सुद्धा त्याच्या या वागण्याला कंटाळून माहेर निघून गेली. मग पुन्हा स्वतः दावजी देखील माणसांपासून लांब राहू लागला. तो रानावनात भटकंती करू लागला आणि काली मातेची पूजा करू लागला. एक दिवस काली मातेने स्वप्नात येऊन तू मांढरे देवीच्या काळूबाईला शरण जा असं सांगितल्याचं त्याने गावकऱ्यांना सांगितलं. पण काली मातेची आज्ञा म्हणून दावजी पाटील वाईच्या सूर या गावी येऊन राहिला. तिथे त्यानं आपली अघोरी विद्याचं चांगलंच बस्तान बसवलं होतं. तो काळूबाईची सेवा करत असताना लोकांच्या समस्याही सोडवू लागला. त्यांचे प्रश्न कायम निकालात काढू लागला. दावजी म्हणजे भूतांचा कर्दनकाळ अशी त्या भागात त्याची दहशत निर्माण झाली होती. सगळं कसं ठरल्याप्रमाणे सुरळीत चाललं होतं, पण
एक दिवस काय झालं माहित नाही, पण अचानक त्याने त्याच्या भक्तांना बोलवलं आणि मला जिवंत समाधी घ्यायची आहे, त्याची तयारी करा असं त्याने सगळ्यांना सांगून टाकलं. ते ऐकून त्यावेळी त्याचे सेवेकरी आणि भक्त चकित झाले. पण ही त्या काली मातेची इच्छा आहे असं सांगितल्यावर लोक तयार झाले. मग एक दिवस अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त गाठून त्यानं सुरू या गावी जिवंत समाधी घेतली. आज त्याच्यानंतर या जागेवरती मोठं मंदिर उभं राहिले. त्याचं हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील जादूचं शक्तिपीठ म्हणून फेमस आहे, कारण आजही तिथे त्यांच्या आगरी प्रथांना खत पाणी घातलं जातं. आज सुद्धा लोक आपल्या घरादारातील भूतबाधा दूर करण्यासाठी दावजी पाटलांच्या मंदिरात येतात. त्याला खुश करण्यासाठी त्याच्या संबंधीवरती शेकडो कोंबड्यांचं आणि बोकडांचं रक्त वाहिलं जातं. करणी करणारे लोक जवळचेच असतात, त्यांना आपली प्रगती बघवत नाही किंवा आपण केलेलं चांगलं काम त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत असते. असेच लोक आपल्यावरती करणी करत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन तंत्रमंत्र विद्या करून आपल्यावरती जादूटोणा करत असतात. जे लोक या गोष्टी करतात त्यांचा शेवट पण खूपच भयंकर असतो. त्यांनी केलेली करणी त्यांच्यावरच फिरते आणि त्यांचाही नायनाट होतो. खरं तर आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा अशा गोष्टींकडे वाढणाऱ्या लोकांची गर्दी बघितली की याला नेमकं श्रद्धा मानायचं की अंधश्रद्धा असा प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला दावजी पाटील यांच्या या चमत्काराविषयी नेमकं काय वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सोबत आपला विषय महाराष्ट्राचा हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.